कानदुखीचा भयंकर त्रास काही वेळातच थांबेल. खरा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कानात पाणी गेल्यामुळे, कानामध्ये मळ साचून तो कडक झाल्यामुळे, इन्फेक्शन किंवा टॉन्सिल वाढल्यामुळे कानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे कमी ऐकायला येते आणि डोके देखील दुखायला लागते. थंडीच्या दिवसात तर कानदुखीची अशी समस्या अधिकच बळावते. इन्फेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीमध्ये कानदुखीची समस्या वाढत असते. अशावेळी कानातील साचलेला मळ काढण्यासाठी इयरबडचा वापर केला जातो. मात्र इयरबड कानात साचलेला आणि कडक झालेला मळ आणखी आतमध्ये ढकलून वेदना आणखीनच वाढवतो. अशावेळी पेनकिलर किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे नक्कीच फायद्याचे असले तरीही यापूर्वी आपण अगदी असे काही सोपे घरगुती उपाय करून अशा कानदुखीपासून सुटका करून घेऊ शकतो. कानदुखीवर गुणकारी असा हा आजचा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त घरातील 2 वस्तू लागणार आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे तिळाचे तेल. मित्रांनो, तिळाचे हे तेल कानातील कडक झालेला मळ सैल करते. याशिवाय यामुळे होणाऱ्या वेदना देखील कमी करण्यासाठी नॅचरल पेन किलर म्हणून कार्य करते. आपण साधारण 2 चमचे एवढे तिळाचे तेल एका स्टीलच्या वाटीमध्ये किंवा तडका पॅनमध्ये घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लसूण. इन्फेक्शनमुळे कान दुखत असेल तर यासाठी लसूण हा अतिशय उपयोगी पडतो, कारण लसणामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे कानामधील इन्फेक्शन नष्ट होते आणि पर्यायाने कानदुखीवर आराम मिळतो. आपण साधारण 2 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून या तेलामध्ये ॲड करायचे आहेत. आता हा लसूण या तेलामध्ये व्यवस्थितपणे कडवून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कानामध्ये बोटे घालण्याची किंवा चावीसारख्या टोकदार वस्तू कानामध्ये घालून मळ काढण्याची सवय असते. यामुळे देखील कानदुखी उद्भवते. इयरबडचा वापर करताना देखील तो चुकीच्या पद्धतीने केला जातो. इयरबड वापरताना ते कानात अगदी खोलवर गेले तरी देखील कानाचे दुखणे आणखीनच वाढते. एकूणच काय की कान हा आपल्या शरीराचा नाजूक अवयव असल्यामुळे त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. साधारण 2 ते 3 मिनिटे हे मंद आचेवर शिजवल्यानंतर ते अगदी कोमट होऊ द्यायचे आहे. यानंतर ते गाळून घेऊन त्यामधील लसूण वेगळा करायचा आहे. आता आपला हा उपाय तयार झाला. कोमट असतानाच यामधील 2-3 थेंब तेल दुखणाऱ्या कानामध्ये सोडायचे आहे. हा उपाय शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. हे तेल कानात पूर्णपणे गेल्यानंतर दुखणारा कान उशीवर जमिनीच्या बाजूला करून झोपायचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या कानाच्या वेदना थांबलेल्या जाणवतील. याशिवाय कानामध्ये जर मळ साचलेला असेल तर तो कानाच्या पाळीजवळ आलेला दिसेल. असा मळ इयरबडचा वापर करून अलगदपणे बाहेर काढायचा आहे. शिल्लक राहिलेले तेल एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून गरजेनुसार कोमट करून त्याचा वापर करायचा आहे. मित्रांनो, असा हा सोपा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा आणि गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.